हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहेत हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा. याला कोल्हापुरी ठेचा किंवा खरडा असेही म्हणतात. चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम मी गॅस पेटवून त्यावर ठेवलेला आहे लोखंडी तवा. त्यानंतर 10 ते 12 मी हिरव्या अशा तिखट मिरच्या इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा तेल भाजण्यासाठी मी टाकलेलं आहे. आता 4 ते 5 मिनटं मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत मिरच्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत. त्यानंतर मी इथे 2 ते 3 कांड्या लसूण घेतलेला आहे. भरपूर प्रमाणात लसूण आपण या ठेच्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून ठेच्याची चव खूप छान लागते. लसूण पण आता तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसूण मिरच्या परतल्या की आपण त्यामध्ये टाकूया शेंगदाणे देखील आपल्याला यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. ठेच्यामध्ये कोथिंबीरीचा वापर करावा, जेणेकरून ठेच्याची चव आणखीन छान लागते. आता सर्व साहित्य आपल्या इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे इथे एक खलबत्ता. त्यामध्ये मी हा ठेचा ठेचून घेणार आहे. खलबत्त्यामध्ये सर्व साहित्य आपण टाकून घेऊया. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर आपण लगेच इथे ठेचा ठेचून घ्यायचा आहे. जोपर्यंत मिरच्या ते लसूण गरम आहे तोपर्यंत आपण याला पटापट ठेचून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार. आता आपला ठेचा इथे तयार झालेला आहे. तर आता एक ठेचा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप जास्त बारीक मी ठेचाला ठेचलं नाही आहे, थोडं आबडधोबडच मी ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर ठेचाबरोबर खाण्यासाठी मी बनवणार आहे ते बाजरीची भाकरी. तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी ताटामध्ये घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आणि त्याला थोडं पाणी टाकून मी मळून घेणार आहे. आता इथे बाजरीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे. त्यानंतर आपण याची थापून घेऊया आता भाकरी. पीठ जे आहे ते व्यवस्थित 5 ते 7 मिनटं आपल्याला हाताने मळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली भाकर एकदम मऊ आणि सॉफ्ट बनते. भाकर थापण्यासाठी मी खाली थोडं पीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित भाकर अशी गोल थापून घेतलेली आहे. भाकर आता आपली थापून झालेली आहे. आपण आता याला तव्यावर टाकूया आणि वरतून थोडंसं पाणी लावून घेऊया, जेणेकरून आपली भाकर तुटणार नाही. त्यासाठी आपण वरतून पाणी लावून घ्यायचं आहे. भाकर एका साईडनी भाजली की आपण त्याला उलथून टाकायचं आहे. दोन्ही साईडनी भाकर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. ठेच्याबरोबर आपण जेव्हा भाकर बनवतो तेव्हा भाकर थोडीशी कडकच बनवावी, म्हणजे ती ठेच्याबरोबर खायला खूप छान लागते. आता भाकर झाल्यानंतर मी तव्यावर टाकलेलं आहे पुन्हा तेल आणि आपला जो ठेचा ठेचलेला आहे मी त्याला पुन्हा तेलामध्ये परतून घेणार आहे, जेणेकरून मिरचीचा जो तिखटपणा आहे तो निघून जाईल. आता आपला ठेचा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. आता आपण आपला ठेचा काढून घेऊया. आता मी ठेचा भाकरीवरती काढून घेणार आहे. आता आपली ते भाकर आणि ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.